SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी। बहुजन समाज पार्टीच्या वतीने कवठेमंकाळ कडकडीत बंद। आरक्षणाचे घटनाबाह्य वर्गीकरण तात्काळ थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू। डॉक्टर शंकर माने। अनुसूचित जाती जमातीच्या घटनाबाह्य कोर्टाच्या निर्णयाला विरोध, कवठेमंकाळ बंद। अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रीमी लेयर लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 1 ऑगस्ट 2024 रोजीच्या संविधान विरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे होते व आरक्षणाला भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचीत टाकणे गरजेचे होते, परंतु विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी हे केले नाही। म्हणून भारत बंदची हाक दिली आणि त्या हाकेला तासगाव कवठेमंकाळमध्ये जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकर माने यांच्या नेतृत्वाखाली मोठा प्रतिसाद मिळाला। सर्व ग्रामस्थांनी व व्यापारी असोसिएशन शिवसेना वाहतूक संघटनेच्या वतीने सदरील आंदोलना पाठिंबाही देण्यात आला। सदरील निवेदन माननीय तहसीलदार कवठेमंकाळ यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले। निवेदनामध्ये असे म्हटले आहे की देशाच्या सुप्रीम कोर्टातील 7 जजेसच्या बेंचने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून त्यांना क्रीमी लेयर लावणे संदर्भात निर्णय दिला। हा निर्णय भारतीय संविधानाच्या विरोधात असून असंवैधानिक आहे। त्यामुळे आपण विनाविलंब संसदेचे विशेष सत्र बोलावून हा निर्णय रद्द करावा, तसेच आरक्षणाला भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचीत टाकावे, जेणेकरून यापुढे अनुसूचित जाती जमातीच्या संविधानिक आरक्षणाशी कोणी छेडछाड करणार नाही। बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी यांनी सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जातीयवादी दृष्टिकोन पुढे ठेवून SC/ST मध्ये वर्गीकरण व क्रिमिनल लागू करण्यासंदर्भात दिलेल्या असंवैधानिक निर्णयाचा सर्वप्रथम सार्वजनिकरित्या विरोध केला आहे। तो संविधान विरोधी निर्णय संसदेने रद्द करण्याकरिता व आरक्षणाला संविधानाच्या 9व्या अनुसूचीत टाकण्याकरिता कवठेमंकाळ येथे तसेच महाराष्ट्रात होणाऱ्या भारत बंद आंदोलनात बहुजन समाज पार्टी प्रदेश प्रभारी राज्यसभा खासदार इंजिनियर रामजी गौतम साहेब यांच्या दिशानिर्देशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब यांच्या नेतृत्वात राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये खालील मागण्यांसंदर्भात सक्रिय सहभागी झाले आहेत। अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातींना क्रिमिनल न लावणे बाबत संसदेत घटनादुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे, न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशाची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसचे गठन करून यात आरक्षण लागू करावे, SC/ST OBC भटक्यांचे आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल 9 मध्ये त्याचा अंतर्भाव करावा, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी नुसार जातीनिहाय जनगणना करावी, सर्वांना समान न्याय व या तत्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमिनल लावणे, खाजगी संस्था प्रायव्हेट सेक्टर मध्ये आरक्षण लागू करावे, जातीचे निर्मूलन करण्यासाठी TC वर जात लिहिणे बंद करावे व जातीचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अनुसूचित जाती जमाती व मागास वर्गीयाचा रिक्त असलेल्या पदाचा अनुशेष भरण्यासाठी आरक्षित व खुल्या प्रवर्गातील जागांच्या स्थितीचे श्वेतपत्र जाहीर करावे। या आंदोलनासाठी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकर माने, महिला जिल्हा प्रभारी सविता माने, जिल्हा अध्यक्ष उज्ज्वला धोत्रे, तालुका अध्यक्ष संतोष वानखडे, संजना आठवले, शुभम चव्हाण, अनिल पाटील, मंगेश सावंत, सिद्धार्थ माने, सुनील खोत, विशाल करपे, सुभाष मराठी, राजू सोनवणे, अमोल वाघमारे, राजू सपकाळ, सोनू माने, उज्ज्वला सावंत असे ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते।
ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.